आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील एनकुळ गावातील ओंबासे वस्तीवर श्रीमंत ओंबासे यांनी कपाळावर चांद असणाऱ्या ओरिजिनल उस्मानाबाद जातीच्या बोकडाचे उत्तमरित्या पालन पोषण केलंय। गावरांमध्ये मोडत असलेला हा बोकड सध्या 17 ते 18 महिन्यांचा असून त्याची उंची 3 फूट आणि वजन 80 किलोच्या वर असल्यानं गावात भागात या कपाळावर चांद असणाऱ्या बोकडाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतीये। हा बोकड लहान वयात असताना त्याच्या कपाळावर बारीक पांढरा टिपका दिसला। तेव्हापासून एनकुळचे श्रीमंत ओंबासे त्यांची ज्वारी, गहू, मका खुराक चारून 18 महिन्यांपर्यंत जोपासत 80 किलोचा तगडा बोकड बनवलाय। श्रीमंत ओंबासे यांची शेळी पालनाची आवड दिसून येत आहे। डोंगर कड्या कपारीत श्रीमंत ओंबासे यांची वस्ती असून या ठिकाणी शेळी पालन चांगल्या रीतीने करत आहेत। अशातच बकरीद सणाला या कपाळावर चांद असणाऱ्या बोकडाला महत्त्व असल्यानं त्याला 17 ते 18 महिने त्याला चांगला सांभाळला आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण खटाव तालुक्यातील एनकुळ येथील ओंबाशी वस्ती या ठिकाणी आपण आलो। तर या ठिकाणी आपल्यासमोर श्रीमंत ओंबासे एक शेतकरी आहेत, कार्यकर्ते आहेत। त्यांना आवड आहे शेतीची बियाणे। आपण पाहताय इथे जनावरं, करडं अशी त्यांना पाळी जनावरं पाळण्याची आवड आहे आणि अशातच शेळी पालनसुद्धा दिसत आहे। तर अशातच आपण इथं आलो आहोत। बकरीद आता जवळ गेले 27 मेला बकरीद आहे। तर आपण पाहता इथे कपाळावर चांद असलेला बोकड, जवळजवळ 17-18 महिन्याचा बोकड हा 3 फूट उंचीचा, ती उंचीचा जवळजवळ बोकड आहे। आणि यांचा चांद हा बोकड बकरीदसाठी विक्रीसाठी द्यायचं आहे। तर त्यांच्याकडं आपण जाणून घेणार आहोत। तर ओंबासे साहेब काय सांगाल? तर तुम्ही एक ह्याला कपाळ चांद असणारा बोकड तुम्ही एक म्हणजे 27 मेला बकरीद आहे, त्या अनुषंगाने ह्याचं तुम्हाला बोकडाचा म्हणजे प्रसार करायचा आहे सणाच्या माध्यमातून, काय सांगाल? हा बोकड आपल्या घरच्या शेळीपासूनच पैदास झालेली। अच्छा, दिसते शेळी समोर दिसते ना, त्या शेळीचा हा बोकड ओरिजिनल उस्मानाबाद जातीचं बोकड आहे। उस्मानाबाद म्हणजे गावरांमध्ये मोडतो, गावरांमध्ये त्याचं मांस चवीला अतिशय चविष्ट असते। बरं। आणि ही शेळी वेल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी तिला 2 बोकड आणि 1 पाट झाली होती। अच्छा, लहान वयात असताना ते थोडा आपल्याला टिपका दिसला। एक धनगरीत मेंढपाळ मेंढरं घेऊन फिरायला नंतर त्यानं मला सांगितलं हा बोकड तुम्ही ठेवा बकरीसाठी। अच्छा, त्या अनुषंगानं आपण कपाळावर चांद आहे म्हणून त्याला ठेवला। अच्छा, त्याची जोपासना केलेली आहे। अच्छा, त्याला दररोज खुराक म्हणून गहू, ज्वारी, मका, सोयाबीन असं मिक्स 80+ वजन आहे त्याचं। म्हणजे किती वजन तुम्ही म्हणता, किती वजनात आहे? 80 किलोच्या आसपास आहे तो आता। 80 किलोच्या आसपास? अच्छा अच्छा अच्छा। तर अशा तरी मंडळी आपण पाहताय 80 किलोच्या आसपास हा याचं वजन आहे। म्हणजे 17-18 महिन्याचा आहे झालेला आहे। 18 महिन्याचा आणि 80 किलो 80+ असं 80च्या किलोच्या आसपास असणारा हा बोकड बकरीसाठी त्यांना विक्री करण्याचे त्यांचे विचार आहे। योग्य किंमत आल्यास आपण त्याची घरी सुद्धा विक्री करू। अच्छा, तर या ठिकाणी आपण पाहता ही वस्ती ओंबाशे वस्ती, ज्यांना कोणाला पाहिजे ओंबाशे वस्तीवर आपण पाहता इथे मुक्काम पोस्ट एनकुळ, तालुका खटाव। अच्छा, तर तुमचा पत्ता सांगा, नाव सांगा आणि मोबाईल नंबर। नाव श्रीमंत ओंबासे, मुक्काम पोस्ट एनकुळ, अच्छा, तालुका खटाव, जिल्हा सातारा। आणि आम्ही वस्तीवर राहतो, ओंबाशी वस्ती। भैरवनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर उत्तरेला वस्ती आहे। आणि माझा मोबाईल नंबर आहे 7972 34 15 59 या नंबरवर संपर्क। 7972 34 15 59 ह्या नंबरवरती अवश्य संपर्क करून भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागेच ओंबाशी वस्ती आहे। काही अंतरावरच 1 किलोमीटर, एक अर्धा किलोमीटरवरती। तर त्या ठिकाणी ओंबाशी वस्ती आहे श्रीमंत ओंबासे यांची। आणि या ठिकाणी तुम्हाला हा चांद कपाळ चांद असणारा बोकड 80 किलोचा तुम्हाला पाहायला मिळणार।
धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.